छत्रपती संभाजी महाराजांच्या लो पॉली शिल्पामुळे पेनकरांच्या भावना दुखावल्याने दोषी बांधकाम अभियंत्यांचे तात्काळ निलंबन करून 25 लाख वसूल करा। सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांची पेन मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी मागणी। रायगडच्या पेन नगर परिषदेने पाम बीच रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात विनापरवाना व आक्षेपार्ह मॉडर्न आर्ट लो पॉली शिल्प बसवून महाराष्ट्राच्या अस्मितेचा व शिवप्रेमींच्या भावनांचा अपमान केलाय, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केलाय। या प्रकरणी सखोल चौकशी करून पेन शहरातील शांततेचा भंग करणाऱ्या संबंधित बांधकाम अभियंता सुहास कांबळेचे तात्काळ निलंबन करून झालेला सर्व खर्च 25 लाख रुपये निधी वसूल करण्याची मागणी बेकावडे यांनी पेन नगरपालिका मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। बेकावडे यांनी निवेदनात म्हटले की पेन शहरात अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्य, त्याग आणि बलिदानाची साक्ष देणारा भव्य वास्तववादी पुतळा बसवावा अशी शिवप्रेमींची मागणी होती, परंतु प्रशासनाने कोणतीही समिती न नेमता स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, इतिहासकार, शिल्पकार व शिवप्रेमी संघटनांना यांना विश्वासात न घेता परस्पर भौमितिक आकाराचे विचित्र शिल्प बसवले होते। या शिल्पामुळे नवीन पिढीला महाराजांच्या खऱ्या रूपाची, शौर्याची ओळख होणार नव्हती। हे शिल्प म्हणजे इतिहासाचा सन्मान नसून घोर अपमान आहे। अनावरणानंतर काही तासातच जनतेकडून संताप व्यक्त झाल्याने प्रशासनाला हे शिल्प हटवावे लागले व नगराध्यक्ष यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली। याकडेही बेकावडे यांनी लक्ष वेधले। त्यामुळे पेन शहरातील शांतता भंग करणाऱ्या संबंधित बांधकाम अभियंता सुहास कांबळेचे तात्काळ निलंबन करून खर्च झालेला 25 लाख रुपये संपूर्ण निधी वसूल करण्याची मागणी बेकावडे यांनी केली आहे। या प्रकरणात लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास शिवप्रेमींच्या वतीने पेन नगरपालिका समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी दिलाय। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। 15 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी महाराजांचं जे विनापरवाना आक्षेपार्ह शिल्प पेन शहरामध्ये बसवण्यात आलं होतं, ते शिल्प असे विचित्र प्रकारचं होतं की ज्याच्यातून लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता। माझं म्हणणं एकच आहे की या शिल्प बसवण्याच्या वेळेस आपण खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध शिवप्रेमी संघटना, काही इतर संघटना, लोकप्रतिनिधी, इतिहासकार, तज्ञ यांची समिती नेऊन निर्णय घेतला होता का? बांधकाम अधिकाऱ्याला हे कळत नाही का? छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य काय, पराक्रम काय, बलिदान काय हे त्याला माहित नाही का? मग असा महाराजांचा अपमान करणं हा पेनकरांचा महाराष्ट्रात झालेला अपमान आहे आणि पेनकरांची नाचक्की झालेली आहे। याला जबाबदार सुहास कांबळेचा आहे। ह्या बांधकाम अभियंत्यांनी 25 लाख खर्च दाखवलाय, तो खर्च कुठे दिसतोय? 25 लाख खर्च हा स्वतः लाटलेला आहे, तो त्याच्याकडून वसूल केला गेलाच पाहिजे। आणि त्यांनी जे काही केलंय प्रकार, याची दखल शासनाने घेत असताना त्याच्यावर कडक कारवाई, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्याला निलंबन केलं पाहिजे। एवढेच नव्हे तर अँटी करप्शनद्वारे त्याची सखोल चौकशी करावी, कारण अनेक बांधकाम क्षेत्रातून त्यांनी कोट्यावधीची माया गोळा केलेली आहे। आणि हा पेनकरांचा अपमान, महाराष्ट्रात झालेला अपमान कोणतीही जनता सहन करणार नाही। तर याबाबत शासनाने कठोर निर्णय घेऊन त्याला शिक्षा द्यावी ही पेनच्या जनतेची मागणी आहे, नाहीतर त्यांच्या जनतेच्या आक्रोशाला शासनाला सामोरं जावं लागेल।